मित्रांनो, तुम्ही असं समजा की एखादं म्युझियम तुम्ही पाहायला गेला आणि ते म्युझियम म्हणजे खूप मोठं म्युझियम आहे, 2-3 मजली इमारत असलेलं म्युझियम आहे आणि त्याच्यामध्ये शेकडो खोल्या आहेत आणि त्या प्रत्येक खोलीमध्ये एक्साइटिंग असं जुनं आणि अतिशय महत्वाच्या काही गोष्टी तिथं ठेवलेल्या आहेत की ते जे बघायला आपली एक्साइटमेंट आहे. आणि हीच एक्साइटमेंट पहिली रूम बघितली, दुसरी रूम बघितली तर असं ती एक्साइटमेंट उत्तरोत्तर वाढत जाते. जोपर्यंत एंटायर म्युझियम पाहून होत नाही तोपर्यंत ही एक्साइटमेंट वाढलेलीच राहत असते. का तर अतिशय महत्वाचं म्युझियम असतं ते. आता तेच म्युझियम जर दुसऱ्यांदा बघायला गेलो किंवा तिसऱ्यांदा बघायला गेलो किंवा चौथ्या पाचव्यांदा बघायला गेलो तर पहिल्यासारखी एक्साइटमेंट राहील का? तर नक्कीच राहणार नाही मित्रांनो. का तर आपल्याला माहिती होईल की हा इथे हे आहे, इथे हे आहे, इथे हे आहे. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण म्हणजे आपल्या आयुष्यात जर दैनंदिन गोष्टी जर आपण त्याच करत असू तर आपल्या जगण्यातली एक्साइटमेंट राहत नाहीये आणि इथंच कुठेतरी मनामध्ये एक निगेटिव्हिटी राहते. त्या निगेटिव्हिटीच्या फ्लो मध्ये आपण बराच काळ राहतो, आपल्याला कळत पण नाहीये की आपण निगेटिव्हिटी मध्ये आहोत. ते वास्तविक नवीन दिवस, नवीन सुरुवात ही एक्साइटमेंट न व्हायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही अनेकांच्या बाबतीत. आणि ही दैनंदिन एक्साइटमेंट तेव्हाच टिकून राहील जेव्हा तुम्ही या 2 टॉपिक वरती अतिशय सखोलात काम कराल. त्यातला पहिला टॉपिक आहे तुमचं पर्सनल फायनान्स. पर्सनल फायनान्स म्हणजे तुम्ही जे काही कमवता ते कसं खर्च करता याबद्दल अधिक माहिती तुम्हाला हवी आहे. आपला दुसरा एक चॅनल आहे भुजंगराव शेळके म्युच्युअल फंड, त्याबद्दल तुम्ही अधिक सखोलात तिथून माहिती घेऊ शकताय. आणि दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे स्ट्रेस रिलीज करणं. ह्या दोन्ही टॉपिक वरती तुम्ही ज्यावेळेस कॉन्शियसली काम कराल त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्ही दैनंदिन जीवन हे एक्साइटमेंट मध्ये राहाल. बघा पटतंय का? अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क करा. थँक्यू.